या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी। गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती त्या लॅक्मे फॅशन वीकची दिमागदार सुरुवात झाली आहे। यावर्षी या शो मध्ये तब्बल 92 डिझायनर्सने भाग घेतलाय, ज्याची सुरुवात केली डिझायनर तरुण तेहलियानी यांनी। शोची सुरुवात झाली ती रिकाम्या रॅम्पने, धाग्यांनी सजवलेलं रॅम्प आणि त्यावर अचूक सोडलेले स्पॉटलाइट। टाळ्यांच्या रूपात पावती घेण्यासाठी एवढंच पुरेसं होतं। मग तरुण तेहलियानी यांचं कलेक्शन दाखवायला एक मॉडेल्स रॅम्पवर आल्या। हा शो आहे विंटर सीझन, त्यामुळे तरुणच्या कलेक्शन मध्येही भरपूर फ्लेअर असलेले डिझाईन्स पाहायला मिळाले। येणाऱ्या हिवाळ्यात बाजारात काय पाहायला मिळेल हे आपल्याला या लॅक्मे फॅशन वीक मधून बघायला मिळतं। अर्थातच विंटर कलेक्शन असल्यामुळे लाल, काळा, चॉकलेटी, गडद निळा असे रंग डिझायनर तरुण तेहलियानी यांनी वापरले। पण त्यासाठी यांनी फॅब्रिक कुठले वापरले? ये भागलपुर ट्वीड्स है, ये कैशमेयर्स है, सैटिन्स है, मलमल है, because in Bombay you need malmal. There are a lot of silk georgette, there's polycrush fabric. I use a whole range of things. If you're going to work in the morning and are going out at night, then you might need to wear a crinkle thing that won't crush. So there are many options. The whole idea is you do it your way. या कलेक्शनची शो स्टॉपर होती अभिनेत्री कंगना रनौत। ती रॅम्पवर आली आणि तिने काही सेल्फी पोज दिल्या। अर्थातच रॅम्पवर यामुळे ती नेहमीसारखी फार ग्रेशियस दिसत नव्हती, पण तिच्या जॅकेटने सगळ्यांचीच मन जिंकली। So this is a draped thick satin skirt which is draped a little differently. I do all these gilets. These are the jackets that fakirs wear in South. You know, I'm always inspired by that. She's got a cashmere rib neck thing for winter. The draping always looks like the dupatta. You layer it. She could wear this with pants, she could wear this with dhoti skirt, she could take this off and wear this to this thing. These are separates and ready to wear. So like in the old days, women mixed cholis and saris and everything. It's the same principle we have to go back to. आता कुठे फॅशन डिझायनर्सच्या वारीची सुरुवात झाली आहे। पुढे अनेक अपडेट्स आम्ही देतच राहू। आरती गुप्तासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।